नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जीके कट्टा आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण पंचायत राज ठोकळा प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर आपण पाहूया पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात? तर कोणत्या संस्थांना लोकशाहीचा पाळणा म्हणून ओळखतात? तर स्थानिक स्वराज्य संस्था। पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली होती? तर राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची सुरुवात ही 2 ऑक्टोबर 1953 साली झाली होती। पुढचा प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली? तर बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक 16 जानेवारी 1957 रोजी केली। पुढचा प्रश्न आहे, बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती? तर वसंतराव नाईक समितीची नियुक्ती केली होती। पुढचा प्रश्न आहे, वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती? तर वसंतराव नाईक समिती हे 27 जून 1960 रोजी साली नेमली गेली होती। वसंतराव नाईक त्या काळी कोणत्या पदावर कार्यरत होते? तर याचं उत्तर आहे महसूल मंत्री या पदावर कार्यरत होते। पुढचा प्रश्न आहे, वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या? तर याचं उत्तर आहे 226 शिफारशी केल्या होत्या। पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत? तर पंचायत राज व्यवस्थेत एकूण 3 स्तर आहेत। ते आहेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद। किती? 3 स्तर आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला? तर महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा प्रारंभ 1 मे 1962 साली झाला। पुढचा प्रश्न, महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली? तर महसुली खेड्याची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली? तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार करण्यात आली। या कायद्यान्वये करण्यात आली। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कायद्यान्वये करण्यात आली। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात ग्रामपंचायती सदस्य संख्या किती असते? तर महाराष्ट्रात ग्रामपंचायती सदस्य संख्या हे 7 ते 17 एवढी असते। याचं उत्तर आहे 717 संख्या असते सदस्यांची। महाराष्ट्रात ग्रामपंचायती सदस्य संख्या किती? तर 7 ते 17। पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायती सदस्य संख्या किती असावी हे राज्य शासनाच्या वतीने कोण ठरविते? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी। पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ग्रामपंचायतीचे आरक्षण ठरवण्याचा अधिकार हा जिल्हाधिकाऱ्याला असतो। कोणाला? तर जिल्हाधिकाऱ्याला। पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो? तर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा 5 वर्ष एवढा असतो। पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो? तर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ हा पहिल्या सभेपासून मोजला जातो। पुढील प्रश्न, ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष पीठासीन अधिकारी कोण असतात? तर याचं उत्तर आहे तहसीलदार। पुढचा प्रश्न, सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडणुकीबाबत वादावर अंतिम निर्णय कोण घेतो? तर याचं उत्तर आहे विभागीय आयुक्त। पुढचा प्रश्न आहे, उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा हे सरपंचाकडे देत असतात। पुढील प्रश्न आहे, सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देत असतात? तर सरपंच आपला राजीनामा हा पंचायत समिती सभापतीकडे देत असतात। पुढील प्रश्न आहे, पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समिती उपसभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा हे पंचायत समिती सभापतीकडे देतात। कोणाकडे? पंचायत समिती सभापतीकडे। पुढचा प्रश्न आहे, पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर पंचायत समिती सभापती आपला राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे देतात। पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात?
तर याचं उत्तर आहे संबंधित विषय समिती सभापतीकडे देतात. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा संबंधित विषय समिती सभापतीकडे देतात. पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितीचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्षाकडे आपला राजीनामा देतात. पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर जिल्हा परिषद हे अध्यक्ष विभागीय आयुक्तांकडे राजीनामा देतात. प्रश्न आहे कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो? याचं उत्तर आहे ग्रामसेवक. पुढचा प्रश्न ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो? तर जिल्हा परिषदेचा नोकर असतो. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीतून दिले जाते ग्रामसेवकाचे वेतन. पुढचा प्रश्न ग्रामीण भागात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण कार्य पाहतो? तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक. पुढचा प्रश्न आहे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर याचं उत्तर आहे शिंदेवाही, चंद्रपूर आणि मांजरी, पुणे येथे आहे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र. पुढचा प्रश्न ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार हे राज्य शासनाला असतो. पुढचा प्रश्न सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून कोण काम पाहतो? तर सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून विस्तार अधिकारी काम पाहतात. याचं उत्तर आहे विस्तार अधिकारी. पुढचा प्रश्न गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे? तर याचं उत्तर आहे ग्रामविकास खाते. पुढचा प्रश्न जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे जिल्ह्याचे पालकमंत्री. पुढचा प्रश्न आहे जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर याचं उत्तर आहे जिल्हाधिकारी. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव असतात जिल्हाधिकारी. पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात? तर जिल्हा परिषदेच्या एकूण समित्या ह्या 10 असतात. स्थायी प्लस 9 विषय समित्या असतात. पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत? तर जिल्हा परिषदेच्या समित्या ह्या स्थायी कृषी, समाज कल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा. पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष.